असणाऱ्या नामस्मरणामध्ये दंग असणाऱ्या वारकऱ्यांच्या समवेत घेऊन येतील आणि ते क्षण आपण काही वेळातच इथे आपल्या डोळ्यांनी बघणार आहोत। मंत्रोच्चारामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। पूजा होती मुक्ता फळे रस ओवी या मंगळे। वेगवेगळ्या मंत्रांचं उच्चारण करून जगद्गुरू तुकाराम महाराजांना या ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जात आहे। त्यांच्या पादुकांचं पूजन या ठिकाणी होतं आहे। अक्षता हातामध्ये ठेवून जणू काही महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने व्हावं अशी एक मनोबन कल्पना मुख्यमंत्री साहेब करत असतील। आणि महाराजांच्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये हा महाराष्ट्र जसा सुजलाम सुफलाम होता तशीच अवस्था म्हणजे आता संतांच्याच कृपेने हा महाराष्ट्र जो म्हणून स्थिर स्थावर दिसतो तो आहे। पण तो अजून उज्ज्वल करण्यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी प्रेरणा द्याव्यात जेणेकरून महाराष्ट्रीयन जनतेला सौख्य समाधान प्राप्त होईल यासाठीची मागणी मुख्यमंत्री महोदय करत असावेत अशी भाबडी इच्छा शब्दांच्या माध्यमातून मी आपल्यासमोर व्यक्त करतोय। जगद्गुरू तुकाराम